नमस्कार, मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, चेस्ट फिजिशियन, फुफ्फुस रोग तज्ञ, तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल नांदेड इथून बोलत आहे. आज आपण होम नेबुलायझेशन किंवा घरी जे आपण वाफ घेतो त्याबद्दल काही बोलणार आहोत. नेबुलायझेशन ही एक पद्धत आहे ज्याच्यानं तुमच्या अस्थमा किंवा दमा किंवा सीओपीडीला जे मेन औषध आहे, उपचार आहे, ते तुमच्या फुफ्फुसात वाफेच्या थ्रू पोहोचवण्यात येते. आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथं ओढायची गोळी किंवा ओढायचं पंप याच्यापेक्षा नेबुलायझरची पेशंटची ऍक्सेप्टन्स, पेशंटची मान्यता, पेशंटचं कॉम्प्लायन्स जास्त आहे. औषध एकच आहे, ओढायच्या गोळीमध्ये किंवा ओढायच्या पंपामध्ये किंवा वाफेमध्ये, पण समहाव वाफ घेणं हे सोयीस्कर वाटतं. ह्याचे भरपूर कारण आहेत. कारण ही वाफ जी आहे ती तुम्ही घरी घेऊ शकता. ही वाफ लेकरं, प्रौढ माणसं आणि म्हातारे माणसं हे सगळ्या प्रकारचे रुग्ण व्यवस्थित घेऊ शकतात. तर तुम्ही किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जर नेबुलायझर प्रिस्क्राईब केला आहे तर ते तुम्ही कसं घ्यायला पाहिजे. नेबुलायझेशन घेण्याच्या पहिले स्ट्रेट बसायला पाहिजे. ह्याच्यानं तुमचे लंग्स, तुमचे फुफ्फुस ओपन अप होतात. डॉक्टरांनी जी औषध तुम्हाला सांगितली आहे ती औषध त्या मात्रात त्या नेबुलायझेशन चेंबरमध्ये घेऊन एक 10 ते 15 मिनिट कमीत कमी वाफ घ्यायला पाहिजे. प्रत्येक पेशंटना आपला जो मास्क आहे तो इंडिव्हिज्युअल ठेवायला पाहिजे. जो नेबुलायझरची किट आहे ही शेअर करायला नको. नेबुलायझेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे नेबुलायझेशन चेंबर आहे, किट आहे, ती व्यवस्थित क्लीन करून घ्यायला पाहिजे. कोमट पाण्यात ती साफ करून घ्यायला पाहिजे. जी ट्यूबिंग आहे ती तुम्ही बाहेरूनच पुसायला पाहिजे, त्याच्यात पाणी जाऊ द्यायचं नसतं. आठवड्यातून एकदा तुमचं नेबुलायझेशनचं कम्प्लीट चेंबर तुम्ही डिसइन्फेक्ट करून घ्यायला पाहिजे. तुम्ही नेबुलायझेशन जर घेत असाल घरात वेगवेगळे व्यक्ती तर मशीन एक कॉमन यूज करता येते, पण जी मास्क आहे आणि किट आहे ती इंडिव्हिज्युअल घ्यायला पाहिजे. नेबुलायझेशननी काही साईड इफेक्ट होऊ शकतात, जसं थोडीशी थरथरी येणं, नाका डोळ्याला पाणी येणं, थोडंसं चक्कर येण्यासारखं वाटणं. जर असं झालं तर काही वेळ नेबुलायझेशन तुम्ही थांबून परत ते रिझ्यूम करायला पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाफ घेतल्याने खोकला जास्त वाटत असेल किंवा दमा जास्त वाटत असेल, बिलकुल सिम्प्टमॅटिक रिलीफ वाटत नसेल, तर मग तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना ते भेटून चेक करून घ्यायला पाहिजे. तर नेबुलायझेशन ही एक इफेक्टिव्ह पद्धत आहे ज्याच्यानं फुफ्फुसाचे, स्पेशली एअरवेजचे आजार, जो एअरवे असतो आपला, जो बारीक झालेला असतो, ते व्यवस्थित मोकळं होतं. कारण ते औषध लोकली तिथं जाऊन तुमच्या एअरवेला, तुमच्या श्वसन नलिकेला जी अरुंद झालेली असते नॉर्मल डायमीटरला. धन्यवाद. थँक्स.